तर मंडळी, आज मी ना कोळंब बनवते आहे. म्हणजे तो अतिशय भाकरीबरोबर तर अतिशयच उत्तम लागतो, पण तो भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतो. आणि आमच्या कोकणात ना तो नॉनव्हेज थाळीबरोबर दिला जातो. तर हा मी काय केला आहे, हा 1 वाटी कोळंब घेतला आहे. म्हणजे हा सुका आहे. ह्याचे जे छोटे छोटे असतात ना ते एकदम प्रॉन्स असतात, मग नंतर ते मोठे झाल्यावर त्याचे प्रॉन्स होतात. मग हा सुका कोळंब आहे, तर तो मी व्यवस्थित सुकून ठेवलेला. मग तो आता व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. तर मी तो काय करते, भाजून घेते. तर मंडळी, हा कोळंब जो आहे ना तो भाजून झालेला आहे. हा बघा, त्याची अशी पूड होते, म्हणजे समजायचं की तो भाजून झालेला आहे. पण हा भाजताना त्याचा ना म्हणजे खूप वाईट स्मेल येतो, पण तो खायला एवढा अप्रतिम लागतो ना. तर मी आता काय करते, हा जो कोळंब आहे तो मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी घालते आणि पाणी घालून तो एक 10 मिनटं भिजत ठेवते. म्हणजे त्याच्यावर कुठे जर डस्ट वगैरे असेल तर ती निघून जाईल, कारण आपल्याला आता काय हा शिजवायचा नाही आहे. तर आता मी त्याच्यासाठी काय घेतलं आहे, हा 1 टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे, हे हळद आणि हिंग घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि मसाला घेतला आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी काय करते, हा हे कांदा टोमॅटोनी कापून घेते. तर मंडळी, हा कोळंब ना मी भिजत घातल्यावर 10 मिनटं झाली आहेत. तर त्याला ना मी ह्या गाळण्याच्या साहाय्याने नळाखाली 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेते. तर हा बघा, हा कोळंब ना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर जर का तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही आता परत हवं तर त्याला तव्यावर भाजू शकता, पण मला काय कुरकुरीत नको आहे, म्हणून मी काय करते, ह्या बाउलमध्ये तो काढून घेते. कारण तो काय भाजलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय आता शिजण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे. आणि हा जर असं करून ठेवला ना तर तो फ्रीजमध्ये एक महिना पण व्यवस्थित राहतो. तर हा बाउलमध्ये मी सर्व कोळंब काढून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी हे पहिलं मीठ घालते, ते त्याला व्यवस्थित लावून घेते. त्याच्यानंतर हे लाल तिखट घालते. त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घालते. हिंग कशाला घालायचा, की त्याच्यामुळे त्याचा काही पोटाला आपला त्रास होत नाही, पचायला एकदम हलका जातो. तर आता त्याच्यामध्ये हा भरपूर असा कांदा घालायचा, हा टोमॅटो घालायचा आणि ही हिरवी मिरची घालायची आणि कोथिंबीर घालायची. तर तुम्हाला हवं तर तुम्ही हे परत एकदा 1-2 मिनटं शिजवू पण शकता, पण शिजवण्याची काहीही गरज नाही. हा असाच खूप छान लागतो. आणि आता कसं आहे, आता पावसात जरा माशांचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे हे असे सुके मासे जे आपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवतो, तर त्याच्यावर आपण आपली ताण भागवू शकतो. कारण जे मासेप्रेमी आहेत, ज्यांना मासे रोजच लागतात, त्यांना ह्या माशांच्या ऐवजी पर्याय आहे. तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हा कोळंब मी मिक्स करून घेतला आहे. तर मला ना ह्याच्यामध्ये खोबरेल तेल आवडतं, म्हणून मी हे वरून खोबरेल तेल घालते त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते. तर हा जो कोळंब आहे ना तो भाकरीबरोबर, म्हणजे नाचणीची किंवा ज्वारी बाजरीची तांदळाच्या भाकरीबरोबर एवढा अप्रतिम लागतो ना, की एक ऐवजी आपण 2 भाकऱ्या खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा हा कोळंब नक्कीच असा बनवा. हा जर व्यवस्थित ठेवला, म्हणजे ह्याच्यात जर आपण पाणी किंवा कांदा सुकून ॲड केला ड्राय करून, तर तो व्यवस्थित जरी तुम्ही पॅकेटमध्ये पॅक करून ठेवला ना तर तो 2-3 महिने व्यवस्थित राहतो. पण जो कांदा आपण घालणार किंवा कोथिंबीर घालणार, ते सगळे ड्राय करून घालायला पाहिजे. त्याच्यात पाण्याचा जरा पण अंश असता कामा नये.